नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र आणि आजच्या दिवसातली पहिली महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार हे ऑक्टोबरपर्यंत जाहीर करा, अन्यथा 2 ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा देत बच्चू कडूंनी त्यांचं 7 दिवसांपासून सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन तुर्तास मागे घेतलंय. या आंदोलनाला ब्रेक दिलाय. उपोषणाच्या 7व्या दिवशी एका वृद्ध महिलेच्या हातून सरबत पिऊन बच्चू कडू यांनी आंदोलन सध्या तरी मागे घेतलंय. बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली होती. तसंच मुख्यमंत्र्यांशी बोलणं देखील करून दिलं. मात्र फक्त तोंडी आश्वासन नको तर लेखी पत्र हवं अशी मागणी करत बच्चू कडूंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला होता. आज उदय सामंत यांनी आश्वासनासंदर्भात पत्र दिल्यावर बच्चू कडूंनी उपोषण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तर आंदोलन पुढे ढकलताना बच्चू कडूंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोण नाही सांगत. सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले. आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोलले. ते लक्षात घ्या. याच्यात हा किचकट विषय मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे. शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा. कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर अदानी अंबानी करा साले हो, आमचे वसूल करा तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही.